आता फार मला औपचारिक बोलता येत नाही, पण मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानते की आज तुम्ही जे मतदान केलं आणि दादा आज आमदार म्हणून काम करतायत ते केवळ न केवळ तुमच्या सगळ्यांमुळे, त्यामुळे ते तुमचे मी आभारी आहे. आणि आता येत्या ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जे निवडणूक चालू आहे त्याच्यामध्ये आपले 2 उमेदवार आहेत. जिल्हा परिषद पिंपळवंडी गटातून आपले मंगेश अण्णा काकडे आहेत, पंचायत समितीतून जयसिंग भाऊ कोटे आहेत. हे 2 उमेदवार आहेत. आणि कळकळीची विनंती आहे, पहिली गोष्ट म्हणजे आज जी सभा झाली एकनाथ भाऊ शिंदेंची, तर आपल्याला आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला कसा विकास करायचा आहे, आपल्याला कशी कामं आणायची, तर आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला जे निधी येतो तो वरून येतो आणि मग दादा ती कामं करतात. आता दादा प्रत्येक वेळेस एकटे किती काम करणार, तर आता ही जिल्हा परिषद आहे, हे पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे, तर आपण हे जे निवडून देतो हे सगळे उमेदवार ती बाकीची छोटी छोटी जी कामं आहेत, जसं अण्णांनी सांगितलं सभामंडप आहे, अंतर्गत रस्ते, काही योजना आहेत लाभाच्या, ह्या अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे खाली जिल्हा परिषद बघत असतं. म्हणजे थोडक्यात ती मिनी विधानसभा आपण म्हणतो. तर ही जे आपण दादांनी दिलेले हे 8 गटातले सगळेच उमेदवार हे सक्षम उमेदवार आहेत, काम करणारे आहेत, प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत. हा विश्वास तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दादा असं उगीच कोणालाही उमेदवाऱ्या दिलेल्या नाहीत. सगळेच्या सगळे हे असे उमेदवार दिलेले आहेत की जे आपल्या समस्यांसाठी धावून येणारे आणि ह्या समस्या सोडवणारे. आता मोठ्या मोठ्या गोष्टी हे दादांच्या अंडर येत असतील काम करताना, पण छोट्या छोट्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अंडर येतात. आणि हे सगळे उमेदवार खूप अतिशय सक्षम असे उमेदवार आहेत. अर्ध्या रात्रीला जरी तुम्ही उद्या जयसिंग भाऊंना अण्णांना जरी म्हटले तरी तुमची कामं होतील. आणि हा विश्वास मला आहे तुमच्या सगळ्यांकडे. गेल्या वेळेस तुम्ही जो विश्वास दिला, आज दादा निवडून आले, आमदार झाले, तसेच ह्या दोघांना तुमचा मतरूपी आशीर्वाद असू द्या. आणि ह्या तालुक्यामध्ये ह्या 8ही गटामध्ये धनुष्यबाण येऊ द्या, कारण आता आपल्याला आपल्या तालुक्याचा आणि इतर तालुक्यांची सुद्धा जबाबदारी दादांवर दिलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जसं नगर परिषद आहे, मुंबईला ज्या महानगरपालिका झाल्या आणि आता झेडपी म्हणजे जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, तर आपल्याला वाटतं की आपल्या तालुक्याचा किंवा इतर तालुक्यांचा पण विकास व्हावा. तर ह्या वेळेस जुन्नर तालुक्यामध्ये आणि त्या इतर 4 तालुक्यांमध्ये भगवा हा फडकला पाहिजे. आपण जर निर्धार केला तर अशक्य गोष्ट शक्य होते हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे हीच कळकळीची विनंती आहे, ह्या दोघांनाही तुम्ही भरभरून मतांनी निवडून द्या, लीड घेऊ द्या पिंपळवंडीतून, कारण हा गट आपला मोठा आहे, सगळ्यांचं लक्ष ह्या गटाकडे. त्यामुळे तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. हीच तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. थांबते. धन्यवाद. आपले ज्येष्ठ सार्वजनिक इथं उपस्थित आहेत. या सभागृह हा जो आहे हा खरं तर शरददादांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्यांच्याच धर्मपत्नी आमच्या भगिनी सीमाताई इथं उपस्थित आहेत. आपल्या सरपंच आणि ह्याच विभागाचं प्रतिनिधित्व करणारे मेघाताई आहेत, पंचायत समितीच्या माजी सभापती संगीताताई आहेत, छायाताई आहेत. आणि खरं तर कालपासून मी पाहतोय आणि मी नावही विचारलं नाही पण वारगीता येत आहेत. कालपासून आमच्याबरोबर विचारत करतात आणि मी एकदा नाव नव्हतं घेत, ते म्हणतात नाही काही नाही पण मला शिकत करते कालपासून. आणि